नमस्कार मंडळीनो, आज आहे घाना पूजन. म्हणजे हे व्हिडिओ जे आहेत ते बनवून झालेले आहेत, पण पोस्ट करायला वेळ नव्हता कारण लग्नाची घाई खूप होती. सकाळी सकाळी आम्ही पिंपरीच्या मार्केटमध्ये गेलो, मी आणि माझे मिस्टर, आणि त्यांनी मला पिंपरीचं जे आहे मार्केट तिथे आम्हाला फुलं आणायला जायची होती. आणि इतकी सुंदर फुलं होती ना, की अक्षरशः माझ्या डोळ्याचं पारणं फिटेल, कारण मला आधीच फुलांचा खूप नाद आहे. एवढे सुंदर मार्केटमधले फुलं बघून इतकं छान वाटत होतं. खूप सारी खरेदी करायची होती. आणि इथे हा साहेबांनी मला मस्तपैकी ॲस्टरच्या फुलांचा बुके दिला आहे. आणि चला म्हटलं की सकाळी सकाळी आपण तयारी करूयात, कारण संध्याकाळचा जो प्रोग्राम करायचा आहे त्याची आम्ही सकाळपासून तयारीत लागत होतो. आजच्या दिवशी जे होणार होता हळद फोडायचा कार्यक्रम होता, घानाची पूजा होती आज, हळद दळायची होती, काही मस्तपैकी छान छान जे कार्यक्रम करायचे होते त्याचा हा शूट होता. आणि हा आधीच करून ठेवलेला होता, फक्त पोस्ट करायला वेळ नव्हता कारण लग्नघाई होती. लग्न झालं आहे आता 2-3 दिवसापासून, ते पण वेगवेगळे कार्यक्रम शूट करून ठेवलेत, पण पोस्ट करायला वेळ भेटत नव्हता. आणि आजपासून हे 2-3 दिवसाचे व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. हळूहळू जे जे काही आम्ही प्रोग्राम केले ते तुमच्यापर्यंत पोचवायचं हे छोटंसं काम असणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. मंडपवाले आले होते आणि मंडप टाकणं चालू होता छानसा. कारण आजचा जो पहिला प्रोग्राम होता तो होता मुहूर्तमेढचा. कारण जी आपल्याकडे पद्धत आहे, परंपरा आहे, त्याच्यानुसार कुठल्याही कार्यक्रमाची जी सुरुवात करायची असते ती शुभकार्याने करायची असते. आणि त्याच्यामुळे जांभळीच्या आणि आंब्याच्या पानांची डहाळी प्रत्येक पोलला बांधून त्याची पूजा करायची होती. मामा मामीच्या हस्ते ही पूजा होणार होती, म्हणून छोटे मामा मामी पूजेसाठी स्पेशली तयारी करत होते आणि त्यांच्या हाताने ही पूजा झाली. सगळ्यांनी हळदी कुंकू वाहिलं. आजपासून छान छान प्रोग्रामला सुरुवात होणार होती. मी देखील पूजा केली. नवरीबाईलासुद्धा पूजा करायला सांगितली. इथे काकू, मावशी, मामा जितके काही नातेवाईक आले होते. 2 दिवस हळद फोडायचा प्रोग्राम होता, मेहंदीचा प्रोग्राम होता, त्याची ही तयारी होती. आणि आजपासून जे जे काही प्रोग्राम होणार होते त्याची आम्हाला खूप उत्सुकता होती, कारण 2-3 दिवस खूप छान प्रोग्राम होणार होते. त्याचं शूट घ्यायचं होतं, ते सेटअप लावायचा होता. आणि ही सुरुवात झाली आणि हा छानसा एक छोटासा एक तासाभराच्या आतला हा कार्यक्रम आमचा इथं संपन्न झाला. त्याच्यानंतर घरात आम्ही येऊन सकाळी जी फुलं आली होती त्या फुलांच्या आम्ही पाकळ्या वेगळ्या करत होतो, कारण आम्हाला घाना मांडायचा होता. घानापूजन जे असते, जे म्हणजे आपल्या जे जातं असतं त्या जात्याची पूजा करायची होती. इथे प्राप्तीच्या म्हणजे भाऊंच्या काकू आहेत, त्या मेहंदी लावून बसल्या होत्या, कारण मेहंदीचा पण प्रोग्राम संध्याकाळी होणार होता. एकाच दिवशी खूप छोटे 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 प्रोग्राम होते. त्याच्यासाठी सगळ्या घरातल्या आया, मावशा, काक्या सगळ्या मिळून मला मदत करत होत्या, कारण माझ्या एकटीच्याने हे कुठलाच प्रोग्राम हँडल होणार होता. सगळ्याची मदत गरजेची होती. इथे डाव बांधण्यासाठीचा कापड आणला होता. डाव पण एक आपल्याकडे पद्धत असते डाव बांधायची. थोडंसं गणपतीचं मी इथे डेकोरेशन पेंटिंग करते, कारण ज्यांना सांगितलं होतं ते भाऊ थोड्या उशिरा नव्हते. म्हटलं चला आपण पटकन गणपतीची पूजा करून घ्यावं, कारण गणपतीची पूजा झाल्याच्या नंतरच खरं तर सगळी शुभकार्य सुरुवात करतात. म्हणून मी आणि बादचा आम्ही दोघं मिळून गणपती कलर करत होतो. इथे प्रेरणाने म्हणजे माझ्या जावेने पूजेला सुरुवात केली. इथे प्राप्तीच्या बहिणी दोघी मिळून पूजा करत होत्या. मी इथे डाव बांधायचं माझ्याजवळ साहित्य दिलं होतं. डाव ही एक पद्धत अशी असते की माठाला ह्या पिवळ्या रंगाचे डाव जे असतात ते बांधायचे असतात. जात्याला बांधायचं असतं आणि त्याच्यानंतर नवरीने त्या माठाला हात लावायचा नसतो. ही लहानपणापासून पद्धत मी बघत आलेली. माझ्या घरात पण खूप लग्न झालेली आहेत. आया, मावशा, आज्या त्या पूजा करतायत. माठाची नवीन माठ घ्यायचा असतो आणि त्याची पूजा करायची असते. खूप शुभ गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याचं शूट करायला मला भेटत होतं, तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. त्याचा मला खूप आनंद होत होता. आणि त्याच्यानंतर आमचं ही छानसं जात्याचं पूजन करायचं होतं. त्याच्यात हळद दळायची होती, त्या जात्याला मान द्यायचा होता, म्हणून आम्ही सगळे मिळून छानसं इथं शूटिंग करत होतो आणि त्याचं डेकोरेशन पण करत होतो. जसं जसं घरातली मंडळी सांगतील असं करा, तसं करा, हे असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं आम्ही 4-4, 5-5 जणी मिळून, कारण प्रत्येकाला टाईम पण पाहिजे होता आवरायला आणि हे पण शूटिंग गरजेचं होतं, म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी करतो. डेकोरेशन खूप छान झालं होतं. हे प्राप्तीच्या मैत्रिणी, प्राप्तीच्या बहिणी, सगळ्यांनी खूप जेवढ्या जणांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना मी खरं मनापासून धन्यवाद देते, कारण त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन मला करू लागले आणि ह्याचं शूट घ्यायला पण मला खूप आवडलं. आमचं आता संध्याकाळच्या टायमात गल्लीतल्या काही ताई सगळ्या पूजा करतायत ह्याची, कारण हा खूप छान प्रोग्राम असतो. त्याच्यानंतर आमचा बाहेर प्रोग्राम होता हळद दळायचा. त्याच्यासाठी आम्ही 2 जाते आणले होते. एक छोटं जातं पूजेसाठी होतं आणि मोठं जातं बाहेर होतं. खूप छान प्रोग्राम झाला हा. इथे
नवरीबाईच्या डोळ्यात आपसूक पाणी येत होतं, तिच्याच काय सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. कारण आता 2-3 दिवसांनी जायचं होतं घर सोडून. लहानपणापासून ज्या घरात राहिलेलं आहे ते घर सोडून जाताना एक वेगळा काय बोलावं आता. त्याच्यानंतर छान हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि ते मस्त लग्नघर सजवलं होतं. सगळ्या बायका छान नटून-थटून आपल्या जात्यावरती हळद दळायचा प्रोग्राम चालतं. कारण दुसऱ्या दिवशी जो आहे तिसऱ्या दिवशी हळद दळायचा कार्यक्रम होता. आता मध्ये अजून दुसऱ्या दिवशीचा जो प्रोग्राम आहे त्याचं मी शूट उद्यापर्यंत अपलोड करेल. आणि छानपैकी इथे बसले होते सगळेजण, मस्त बहिणी आल्या होत्या, काही मैत्रिणी आल्या होत्या छानशा आणि मस्त हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता. उद्याचे जे कार्यक्रम असणार आहे त्याचं पण शूट मी रेडी ठेवलेलं आहे. इथे मामा आणि आत्यानी जे दाराला तोरण बांधलं होतं त्याचं पण शूट घेतलं छानसं आणि खूप सुंदर असा प्रोग्राम झाला. त्यांचाही मान पण आमच्या ताईंनी केला, कारण आत्याला मान द्यावा लागत असतो. आणि खूप सुंदर हा प्रोग्राम झाला. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते तुम्हाला मेहंदीचा कार्यक्रम राहील, बांगड्या भरायचा कार्यक्रम राहील. खूप छोटे छोटे प्रोग्राम आहेत, पण ते करायला अख्खा दिवस जातो आहे आणि मला रेकॉर्डिंग करायला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे थोडं उशिरा सगळे पोस्ट होणार आहेत व्हिडिओ. आणि तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.